इयत्ता 4 मराठी. स्वाध्याय चवदार तळ्याचे पाणी. एका वाक्यात उत्तरे लिहा. अ. चवदार तळ्याच्या पाण्याने कोणाला नवीन शक्ती दिली? उत्तर. चवदार तळ्याच्या पाण्याने मानवाला नवीन शक्ती दिली. आ. चवदार तळ्याच्या पाण्यातील शक्तीमागे कोणाची स्फूर्ती आहे? उत्तर. चवदार तळ्याच्या पाण्यातील शक्तीमागे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या भीमकाय मूर्तीची स्फूर्ती आहे. ई. चवदार तळ्याच्या पाण्याने कोणाला प्रेरित केले? उत्तर. चवदार तळ्याच्या पाण्याने गरिबांना प्रेरित केले. थोडक्यात उत्तरे लिहा. अ. अन्यायासाठी लढुनी असे कवयित्री का म्हणतात? उत्तर. चवदार तळ्याचे पाणी वापरण्यास कर्मठ लोकांनी दलितांवर बंदी घातली होती. हा मानवतेचा अपमान होता. या अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दीनांना प्रेरणा दिली, म्हणून अन्यायासाठी लढुनी असे कवयित्री म्हणतात. आ. आत्मभान कशामुळे जागे होते? उत्तर. माणसाला माणसाचे स्वत्व कळायला हवे. स्वतःचे स्वत्व हरवलेला माणूस जनावराचे जीणे जगतो. जेव्हा माणसाला स्वतःचे मीपण कळते तेव्हा आत्मभान जागे होते. रिकाम्या जागी कंसातील योग्य शब्द लिहा. कंसातील शब्द आहे नाकारायचे, स्वीकारायचे, लढायचे, प्रेरित करायचे, जागे करायचे. 1. दीनांना प्रेरित करायचे. 2. मानवतेला स्वीकारायचे. 3. अन्यायाविरुद्ध लढायचे. 4. परंपरेला नाकारायचे. 5. आत्मभान जागे करायचे. जोड्या जुळवा. खालील 2 गट दिलेले आहेत. त्यापैकी अ गटातील शब्दांचं ब गटात दिलेले शब्द यांच्या योग्य जोडेला जुळवायचे आहेत आपल्याला. 1. भीमकाय स्फूर्ती. 2. मुक्यास वाणी. 3. दीनांना प्रेरणा. 4. अन्यायाविरुद्ध लढा. 5. परंपरेला नकार. समानार्थी शब्द लिहा. पाणी, जल. वाणी, भाषा, बोल. शक्ती, जोर. दीन, गरीब. स्फूर्ती, प्रेरणा. खालील शब्दांचा वाक्यात उपयोग करा. शब्द आहे स्फूर्ती. वाक्यात थोर माणसांची चरित्रे वाचून स्फूर्ती येते. दीन. वाक्यात उपयोग दीन दुबळ्या माणसांना मदत करावी. मानवता. वाक्यात उपयोग मानवता हा खरा धर्म आहे. शक्ती. वाक्यात उपयोग हे देवा मला समाजसेवा करण्याची शक्ती दे. दीन. वाक्यात उपयोग आम्ही शाळेत महाराष्ट्र दिन साजरा केला.